माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा बनवायला शिकवणार आहे। तर कोळंबी पहिलं मार्केटमधून ही सालं काढून आणलेली आहे। तर त्याच्या मी आतमधलं तुम्हाला धागा कसा काढायचा ते सांगते। हे बघा, हे असा धागा हा काढायचा। हा धागा काढून कोळंबी पूर्ण स्वच्छ 3-4 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची। हे बघा, हे अशाच प्रकारे अशाच प्रकारे धागा काढायचा आहे। अशा प्रकारे आपण हा असा कोळंबीचा आतला धागा काढून घेऊन त्यांना हळद मीठ लावून 10 मिनिटं ठेवून देणार आहे। आणि नंतर मिठाच्या पाण्याने हे आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहे। 3-4 वेळा धुवून काढणार आहे कोळंबी। खोबरं भाजून घेतलंय, कांदा भाजलाय, लसूण अद्रक खडा मसाला मिरची आणि कोथिंबीर आपण नंतर टाकणार आहोत। रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रथम आपण तेल टाकणार आहोत, त्यानंतर टाकणार आहोत कढीपत्ता, तेजपत्ता, त्याच्यामध्ये आपण हे बटाटे वापरणार आहोत। तर बटाटे टाकणार आहे। बटाटे चांगले आपण पहिल्यांदा शिजू देणार आहे 2 मिनिटं। चला, तर आता बटाटा फ्राय झालाय चांगला व्यवस्थित, तो अर्धा कच्चा शिजलाय। त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल मिर्च पावडर, घरी बनवलेला मसाला, धना जिरा पावडर आणि मीठ। पुन्हा आपण चवीनुसार पुन्हा आपण आपल्या ॲड करू शकतो। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे टमाटर। आता याच्यामध्ये आपण जे वाटण केले ते आपण टाकणार आहोत आणि मग वाटण चांगलं 15-20 मिनिटं चांगलं परतून घेणार आहे। त्यानंतर कोळंबी टाकणार आहे। बरं झालं। आता थोडी हळद टाकणार आहे, थोडं कोकम आणि ही स्वच्छ धुतलेली कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आपण, ही आपण टाकणार आहोत। पाणी टाकून आपण थोडा वेळ शिजू देणार आहे। थोडं पाणी टाकून आपण गरम पाणी टाकून थोडं शिजू देणार आहे। चला, तर कोळंबीचा रस्सा तयार झालेला आहे। कोळंबी बटाटा रस्सा पटपट या खायला। सबस्क्राईब करा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।